महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या जेजुरी गडावर आज सकाळी पहाटेपासून मोठ्या उत्साहामध्ये सदानंदाच्या जयघोषामध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला। देवाचे स्वयंभू लिंग आणि मार्तंड भैरवाच्या मूर्तींना विधिवत दूध आणि विविध नैसर्गिक रंगांचं स्नान घालण्यात आलं। रंगस्नानानंतर कुलधर्म कुळाचाराप्रमाणे पूजा, अभिषेक, भूपाळी गात, मल्हारी, म्हाळसाकांताची आरती करण्यात आली। देवाचे पुजारी, मानकरी, सेवक, नेहमीचे वारकर यांनी रंगपंचमी साजरी केली। पुण्यातल्या रंगावलीकार आशा खुडे यांनी आवर्जून उपस्थित राहत मार्तंड भैरवाची पोर्ट्रेट रांगोळी काढून उत्सवामध्ये रंग भरले। यानंतर भाविकांनी एकमेकांच्या अंगावर रंग उडवीत सदानंदाच्या जयघोषामध्ये रंगपंचमी साजरी केली। भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य आज आणखीनच वाढणार आहे। हवाई दलाच्या ताफ्यामध्ये 4 चिनूक हेलिकॉप्टर दाखल होणार आहे। अमेरिकेची कंपनी बोईंग कडून निर्माण करण्यात आलेले चिनूक CH-47I हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यामध्ये चंदीगड इथं सामील होणार आहेत। या हेलिकॉप्टरमध्ये पूर्णपणे एकीकृत डिजिटल कॉकपिट मॅनेजमेंट सिस्टीम आहे। हेलिकॉप्टर जगाच्या विविध भौगोलिक स्थितीमध्ये अत्यंत यशस्वीपणे वापरण्यात येत आहे। चिनूक हेलिकॉप्टर अमेरिकेच्या सैन्यासह अनेक देशांच्या सैन्यामध्ये सक्रिय भूमिका बजावते। विशेष करून भारतीय क्षेत्रामध्ये या हेलिकॉप्टरचा विशेष वापर होणार आहे। ऍसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या संघर्षमय आयुष्याची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे। अभिनेत्री दीपिका पदुकोण ही व्यक्तिरेखा मालती या नावाने रेखाटणार आहे। राजी सिनेमाची दिग्दर्शिका मेघना गुलजार हा सिनेमा दिग्दर्शित करते। छपाक असं या सिनेमाचं नाव असून 2020च्या जानेवारीत सिनेमा प्रदर्शित होणार आहे। दीपिकाने या सिनेमातील तिचा लुक सोशल मीडियावर प्रदर्शित केलाय।